नमस्कार मित्रांनो, विनय कोठारे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज तारीख आहे 29 मे आणि आता पहाटेचे 4:35। तर तुम्ही म्हणाल तर मी एवढं पहाटे कुठे चाललोय? तर मी चाललेलो आहे आज शिर्डीला। शिर्डी हे अतिशय छान ठिकाण आहे दर्शनासाठी। साईबाबांचं स्पर्शाने पावनभूमी झालेली ही भूमी, त्याच्या दर्शनासाठी मी आज चाललेलो आहे पहाटे 4:35। बघू शकतो इथे विमानतळ इथून 15 किलोमीटर आहे आणि साई मंदिर 3 किलोमीटर आहे। सो हा जो रोड जातो ना मित्रांनो, तो जातो एअरपोर्ट कडे, म्हणजे 15 + 3 18 किलोमीटर अंतर आहे एअरपोर्टचं हून मंदिराचं। आणि साधारण अर्धा किलोमीटरवरच बस स्थानक आहे। स्वतः 3 किलोमीटर अवे आहोत आपण। तुम्ही जर शिर्डीमध्ये शिव रोडला गेलात, तुम्हाला इथे बरेचसे चांगल्या हॉटेल्स मिळतात, ज्यात 3 स्टार प्रॉपर्टी पण आहेत, 4 स्टार प्रॉपर्टी आहेत। आणि आता ज्या हॉटेलमध्ये आम्ही जाणार आहोत ते आहे हॉटेल मॅरीगोल्ड रिजन्सी। अतिशय छान हॉटेल आहे हे, खूप चांगलं ऑप्शन आहे जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल विथ फॅमिली। चांगली प्रॉपर्टी आहे आणि इथलं रेस्टॉरंट जे आहे द तुलीप हे देखील अतिशय सुंदर आहे। बघा, हे आहे हॉटेल मॅरीगोल्ड रिजन्सी, खूपच सुंदर हॉटेल आहे। बघा, पार्किंग पण किती प्रशस्त अवेलेबल आहे इथे हॉटेल मॅरीगोल्ड रिजन्सीची द तुलीप। खूपच मोठी पार्किंग आहे आणि यांची ही सर्व्हिस पिकअप अँड ड्रॉप साठी अवेलेबल आहे। आणि जर तुम्ही एंट्री केली या हॉटेलमध्ये, यांचा जो बघा साईबाबांचं दर्शन होतं, किती सुंदर मंदिर आहे आणि त्यांचे स्पेशल अशा गाड्या आहेत, व्हेकल आहे हॉटेल मॅरीगोल्डच्या, ज्या तुम्हाला मंदिरापर्यंत। सो मित्रांनो, दिस इज द वन ऑफ द फायनेस्ट अँड क्लीनेस्ट रेस्टॉरंट और यू कॅन से हॉटेल टू स्टे ॲट शिर्डी विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स। हे याचं नाव आहे हॉटेल मॅरीगोल्ड रिजन्सी। मॅनेजर सर आहेत आपल्याबरोबर, ते माहिती देतील। काय नाव सर आपलं? संतोष पाटील। पाटील सर, कसं आहे रेस्टॉरंट तुमचं आणि काय काय फॅसिलिटी आहे? फर्स्ट ऑन टाउन आहे, ओके, ऑन रँकिंग। ओके, हॉटेल पण ट्रिपकडे जर बघितलं तर आम्ही फर्स्ट पोझिशनवर आहोत। अच्छा, मागील 11 वर्षापासून। अच्छा, सो रिसेंटली आम्ही बाजूची प्रॉपर्टी परचेस केली आहे। करेक्ट, मर्जिंग काम चालू आहे। करेक्ट। सो व्हेरी सून, लाईक मंथ ऑफ जुलै एंडिंग पर्यंत आमची पूर्ण कन्स्ट्रक्शन मे बी जवळजवळ झालंच आहे इंटेरियर। आणि हे दिस इज प्रॉपर्टी 3 स्टार और 4 स्टार? नाउ वी आर बिझनेस क्लास 4 स्टार, बट वी आर अपग्रेडिंग लाईक इन अ लक्झरीज 5 स्टार हॉटेल। ग्रेट, विथ अ स्विमिंग पूल, विथ अ बँकेट, ग्रेट, विथ अ कॉन्फरन्स, विथ अ पूल कॅफे, ग्रेट, स्विमिंग पूल। काय काय फॅसिलिटी बघूया जरा, एक टूर नॉर्मली कसं आहे बघा। हे आहे रिसेप्शन आणि खूपच फ्रेंडली स्टाफ आहे, खूपच चांगले कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे। कम्फर्टेबल तुम्हाला सोफाज आहे इथे वेटिंग रूम मध्ये, बघू शकतो तुम्ही। आणि गेस्ट इथे त्यांना जे अवॉर्ड्स मिळालेले आहे आतापर्यंत, रेकग्नेशन मिळालेलं आहे चांगल्या कामाचं, हे इथे तुम्हाला डिस्प्ले केलेलं दिसेल इथे। आणि जसं एंट्रीला साईबाबांचं दर्शन होतं, इथे एक तुम्हाला शांत असे भगवान गौतम बुद्धांची अशी एक शांततेचं प्रतीक ओळखलं जातं। करेक्ट। आणि एवढे सगळे सर्टिफिकेट्स आम्ही घेतलेत। क्या बात है, वन ऑफ द हॉटेल्स की एवढे सारे सर्टिफिकेट्स आम्हाला भेटलेत शिर्डी। येस येस येस, हे आजचा रिझल्ट आहे ऍक्च्युली का हे हॉटेल का वन ऑफ द फायनेस्ट अँड चांगलं हॉटेल आहे स्टे करण्यासाठी। बाकी आमचं रेस्टॉरंट आहे, बघू शकतो आपण पुढे रेस्टॉरंट। एक मिनिट। आणि इथलं सर्वात फेमस असं द तुलीप बघा, एंट्रीज किती आहे इथे, रेस्टॉरंट आहे आणि बरेचसे फेस्टिवल इथे होत असतात। द तुलीप मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आमचं आहे। येस, आणि आम्ही दर महिन्याला एक फूड फेस्टिवल रन करत असतो। ओके, आमचं सध्या चालू आहे मँगो फूड फेस्टिवल। हो हो, सिजनेबल आहे। ग्रेट। त्यामुळे प्रॉपर जसं आपण मराठमोळी सण त्यावेळेस साजरा करतो, त्यावेळेस पुरणपोळी, आमरस, जी थाळी असते आम्ही प्रॉपर बघू शकतो आपण। बघा, इथे त्यांचा मेनू ऑलरेडी तयार झालेला आहे। क्या बात आहे, ब्रेकफास्ट सेटअप चालूच आहे, जबरदस्त। आपण आलेलो आहोत, आता वाजलेले आहेत 6:25। बघा तरी किती सेटअप ऑलरेडी तयार झालेला आहे। क्या बात आहे। आणि जर सपोज आता एखाद्याला ब्रेकफास्टच करायचं असेल तर पण फॅसिलिटी अवेलेबल आहे? हो। किती रुपये प्लेट आहे ती? 450 पर हेड।
ब्रेकफास्टची? अच्छा. ब्रेकफास्ट मध्ये आमचे कमीत कमी 30 ते 35 आयटम आम्ही सर्व. हो, ग्रेट. हा अनलिमिटेड आहे. हो. आणि आमचा ब्रेकफास्ट बफे म्हणजे शिर्डी मधले लार्जेस्ट बफे म्हणून ओळखला जातो. ग्रेट. दिसतच आहे ते वगैरे तुम्ही ट्रिपवर बघू शकता. ग्रेट. आणि फक्त लार्जेस्ट नाही तर त्याची जसं लक्झरीज लार्जेस्ट आहे त्याची क्वांटिटी क्वालिटी सुद्धा आहे. ग्रेट. सो यू मस्ट ट्राय. शुअर. प्लीज या. शुअर. सो व्ह्युअर्सला थ्रू आले तुम्ही रिफर केलं तर आम्ही त्यांना डिस्काउंट पण देऊ. स्पेशली ऑफर म्हणून आमच्याकडून. सो इथे येऊन जर तुम्ही बोललात की विनय कोटोदे व्लॉग्स कडून जर आला आहे तर तुम्हाला सरांनी ऑफर पण दिलेली आहे. सो या व्ह्युअर्सने याचा फायदा घ्यावा. जे रेस्टॉरंट आहे आता जवळ एक 45 पॅक्स झालंय कारण की आमचा आज रेस्टॉरंट अंडर प्रोग्रेस. एक्झॅक्टली. सो आमचं अपकमिंग रेस्टॉरंट जे आहे 154 पॅक्स. ग्रेट. सो ते म्हणजे लक्झरीज मल्टीक्युझन रेस्टॉरंट बघू शकतो. अकोमोडेट म्हणजे तुम्हाला जे कम्फर्ट तुम्हाला जो भेटेल इथे बसण्याचा सिटिंग अरेंजमेंट बघा किती सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे इनफॅक्ट. सर रेस्टॉरंट आणि प्लस तुमचं हॉटेल्स खूपच सुंदर आहे. याचे रेट्स कसे आहेत? आता आमचे 2 कॅटेगरीचे रूम्स इन ऑपरेशन आहेत. सुपिरियर आणि सुपिरियर डिलक्स. ओके. आमचा सुपिरियरचा जो बेसिक रूम आहे त्याचं टॅरिफ आहे 4500 प्लस 12% GST. ओके. आणि जो डिलक्स रूम आहे त्याचा 5500 प्लस GST. ओके. बट हे डायनामिक रेट्स आहेत. इट्स अप अँड डाऊन. डिपेंड ऑन क्राऊड अँड डिपेंड ऑन हॉलिडेज. ओके. तरी बेसिक आम्ही एक 45 to 5000 पर्यंत देतो. त्यात ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असतो. येस. आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही चॅनल रिफरने आलात तर त्याच्यावर पण तुम्हाला नक्कीच डिस्काउंट देऊ. ग्रेट. आणि सर्व्हिस आमची सगळी बेस्ट ऑफ आहे. ग्रेट. आणि सेकंड थिंग जे तुम्हाला जर इथे बुक केलं तर तुम्ही मंदिरापर्यंत पण पिकअप अँड ड्रॉप देतात का? आमची पिकअप अँड ड्रॉपची सर्व्हिस आहे मंदिरासाठी. दॅट इज 24/7. ग्रेट. सो कधी तुम्ही त्याचा युजेस करू शकता. दिस इज फ्री ऑफ कॉस्ट? फ्री ऑफ कॉस्ट. ग्रेट. सो आणि प्लस इथे अजून जर इथे आला शिर्डीला तर आजूबाजूचे काही डेस्टिनेशन सांगू शकता जिथे लोक व्हिजिट करू शकतात तुम्ही. परत एक ओल्ड शिर्डी म्हणून आहे कॉटेजच्या बाजूलाच आहे. ओके. तो एक कन्सेप्ट चांगला आहे. एंटरटेनमेंटसाठी मंदिर काय होतं बेसिक लोकांसाठी की मंदिर संपल्यानंतर एंटरटेनमेंटसाठी थिंग्स काय आहे ते लोक विचारतात. आम्ही त्यांना साहित्य तर रिफर करतो. ओल्ड शिर्डी रिफर करतो. बाकी आसपासचे पंचमुखी टेम्पल्स वगैरे आहेत ते पण रिफर करतो. आणि एक 75 किलोमीटरचं डिस्टन्स शनिशिंगणापूर तिथे पण व्हिजिट करू शकतात. धन्यवाद सर. सो करू शकतात. धन्यवाद. पाटील सर धन्यवाद. तुम्ही आम्हाला माहिती दिली. खूपच छान असं तुमचं हॉटेल प्लस रेस्टॉरंट पण आहे. सो जर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर एक्झॅक्टली ऍड्रेस सर सांगा. एक्झॅक्टली ऍड्रेस मॅरीगोल्ड प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही जर मुंबई साईडने नाशिक साईडने आलात सर पोलीस स्टेशनच्या अपोजिट येऊन जस्ट लेफ्ट घ्यायचं आणि तिथनं 200 मीटरच्या अंतरावर मॅरीगोल्ड आहे. आणि इथून मंदिराचं डिस्टन्स? इथून 400 मीटर मंदिर आहे. ग्रेट. सो या आणि इथे तुम्ही स्टे करा आणि साईबाबांचे आशीर्वाद घ्या. आणि प्लस इथे तुम्हाला अँबियन्स आणि हॉटेलचं तुम्हाला आस्वाद आणि तुम्ही एक विथ फॅमिली जर तुम्ही आलात तर तुम्ही कम्फर्टेबली स्टे करू शकता. धन्यवाद. पोहोचलो 6:15 वाजता शिर्डीला आणि साधारण दर्शनाच्या लाईनीत मी लागलो होतो 7 वाजता आणि एक 7:15 वाजता मी बाहेर आलो दर्शन घेऊन आणि ब्रेकफास्ट वगैरे करून आता मी हॉटेलला आलेलो आहे. पुन्हा एकदा सांगतो हे जे हॉटेल आहे या हॉटेलचं नाव आहे जिथे आम्ही थांबलो होतो मॅरीगोल्ड रिजन्सी. हॉटेल मॅरीगोल्ड रिजन्सी छान प्रॉपर्टी आहे. तुम्ही इथे येऊ शकता, स्टे करू शकतात आणि त्यांची पिकअप अँड ड्रॉपची पण सुविधा अवेलेबल आहे. त्यांच्या व्हेकल्स असतात. सो चांगलं हॉटेल आहे. तुम्ही इथे पण स्टे करू शकतात. धन्यवाद.